संदेशचा पहिला चेंडू. दोन्ही संघ पॉवरफुल आहेत. आयकॉन टू आयकॉन, संदेश टू इजाज. पहिला चेंडू डॉट. दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघांमध्ये आपण जर पाहिलं तर खेळाडू तितक्या ताकदीचे आहेत. अनुभव दोन्ही संघाकडे आहे. हो, या दरम्यान आधी आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. क्षेत्ररक्षण सुरेख केला जाईल आणि फिकीपर्यंत घेतील एक सिंगल. इजाज एका 2 सेकंदाने खातं खोलतोय. इजाज कुरेशी आणि अभि ही जोडी आपण जे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे आहेत. SP11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक SP11 आणि एक ABP. आलमभाई पठाण. हो, रिवाजचा प्रयत्न होता. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. संदेश पार्टे. जबरदस्त कामगिरी. सामन्यामध्ये खूप मजा येणार आहे. इजाज विरुद्ध संदेश हा सामना पाहिला. सूर्यप्रकाशचा चेंडू. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली डाऊन द बॉल आणि झेल सुटला. विजय कापसेकडून झालेली चूक आणि या चुकीचं प्रायश्चित्त भोगावा लागेल की नाही. दोन धावा आहेत. सूर्यप्रकाशचा फटका. कव्हरला चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या जवळपास. 4 रन. चौकार. सहा वरती धावफलक. परत एकदा आपण पाहूया. गोलंदाजीवरती तयार असेल संदेश. इजाजसाठी या दरम्यान मारा करेल. इजाजला हा सामना खेळावा लागेल. पहिल्या तीनही सामन्यामध्ये आपण पाहिले इजाजकडून खूप मोठी कामगिरी होताना पाहायला मिळाली. व्हाईट बॉल. चेंडू खराब. उजवेष्टीच्या वाऱ्या दरम्यान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष दादा मारणे अगदी सकाळपासून क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट विश्वासाठी अर्थात पुण्याच्या क्रिकेटसाठी नेहमीच प्रयत्न असतात दादांचे. भरत दादा असेल, आशिष दादा असेल, त्यांचा सगळा मित्रपरिवार असेल. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष आहेत भरत दादा. यांच्या समेत निश्चितप्रमाणे आशिष दादा दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही जोडी या दरम्यान जी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या क्रमांकाचा षटक या दरम्यान संपलं झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बिन बाद 8 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती येईल. मला वाटतं झहीर खान हा गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. ग्राउंड्समन बादल. संपर्क साधा बादल. ग्राउंड्समन बादल. झहीर परत एकदा आपण पाहूया. गोलंदाजी मार्कवरती जो आलाय. डावखुरा त्याचा गोलंदाज आणि डावखुरा त्याचा फलंदाज. सूर्यप्रकाशचा फटका. पॉइंटला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अगदी थांबलाय. त्या दरम्यान 2 धावा आहेत. 2 धाव सेकंद धावफलक दुहेरी अंकात. 10 वरती धावफलक. खूप मजा येईल ज्यावेळेस अगदी धावफलक या 4 षटकांच्या समाप्तीनंतर हा
40च्या पुढे असेल त्यावेळेस सामन्याला रंगत येईल. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की एक प्रकारचे प्रयत्न असतील की 25 धावसंख्येच्या आतमध्ये संघाला कसं थांबवता येईल, 25 ते 30 धावसंख्येच्या आत हे प्रयत्न असतील आलमबाई पठाण वारजे मालवडे संघाचे. या दरम्यान सूर्यप्रकाशचा जो चेंडू आहे आशिष या दरम्यान चेंडूवरती येतोय. निर्धार चेंडू आहे, चेंडू डॉट. झहीर तयार, झहीर टू इजाज. 12 संघ आजच्या दिवसामध्ये खेळले, त्यापैकी 10 संघ पराभूत झालेत आणि त्यापैकी आता या 2 संघातून एक संघ पोहोचणार आहे तो सेमीफायनलला. अर्थात बक्षीस फ्रीमध्ये कोणता संघ जाऊन जे उपस्थित आपल्याला पाहिजे. सागर ली चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करेल, एक धाव येईल, धावफलक इकडे वाढला जाईल आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. ते आता 11 या धावसंख्येवरती षटक क्रमांक दुसरं चालू असणार. 11 रन विदाउट लॉस. अभिसाठी परत एकदा झहीर आपल्या गोलंदाजीवरती तयार असेल. सूर्यप्रकाशचा येतो फटका, श्रीकांत खुणे त्याकडे क्षेत्ररक्षण करेल. एक सिंगल चेरपणे धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे तो आता 12 या धावसंख्यांवरती. सूर्यप्रकाशचा हा जो फटका खेळण्याचा प्रयत्न संदेश या दरम्यान चेंडू कव्हर करेल, चेंडू डाट असेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी झहीर खान याची. आतापर्यंत झहीरने जे काही 5 चेंडू जे टाकले गेलेत या 5 चेंडूमध्ये झहीरने धावा खर्च केल्यात त्या एकूण 4. या दरम्यान पाहायचंय क्षेत्ररक्षक संदेश चेंडू खाली आणि इजाज कुरेशी बाद. धक्का क्रमांक पहिला बसला गेलाय. षटक क्रमांक 2 संपलं गेले. यशस्वी षटक म्हणलं गेलं झहीर खान याचं. 12 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबाईलला 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकात संदेशने 8 धावा खर्च केल्या, पण या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त 4. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल आणि आशिष प्रधान टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्कावरती आलेला पाहायला मिळतोय. शेवटचा सामना या मैदानावरचा या दरम्यान आपण जे पाहतोय, कारण आता अंधाराचं साम्राज्य आहे त्याच्यानंतर सामना होणे अशक्य आहे. पण या शेवटच्या सामन्यात कोणता संघ विजय मिळवत शेवट गोड करतोय ते आपल्याला पाहिजे. हो, हा चेंडू सुरेख. षटक क्रमांक 3 सुरू झाले. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय एक गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज तयार.
आशिष प्रधान आणि या दरम्यान हा चेंडू सुरेख असेल. यष्टीरक्षक बबन रणोरेच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही. एक धाव, धावफलक 13. आशिष एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इजाज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता असं एक असं वाटलं गेलं की खूप मोठी धावसंख्या उभारली जाईल, परंतु जहीरने शेवटच्या चेंडूवरती इजाजला बाद केलं. तिथून पुढे संघ थोडासा संत कामगिरी करताना पाहायला मिळतोय. हो, क्लीन बॉल्स, फलंदाज बाद, क्लीन बोल्ट. मला वाटतं काय नो बॉल. बॅट्समनच्या पाठीमागे 3 क्षेत्ररक्षक पाहिले मिळाले, त्यामुळे नो बॉल दिला गेलाय पंच अजय आवळे यांच्याकडून आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. पंधरा धावा आहेत, 3 चेंडू बाकी आहेत. नो बॉल घेतलेला आहे, फ्री हिट असेल अशीच. आणि या दरम्यान चेंडू या दरम्यान आपण पाहूया पूर्णपणे डाट टाकला गेलाय, निर्धाव आहे. एक संधी आली होती आणि ताकवणेला. आशिष तयार, सूर्यप्रकाशचा परत एकदा फटका, चेंडू पोचला झाल्या दरम्यान स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कमजोरवरती असेल. श्रीकांत खुणे चेंडूवरती येतोय, एक धाव येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, 2 धावा पळून पूर्ण. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू ढकललाय, त्या दरम्यान एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक या दरम्यान आपण पाहूया पुढे जाऊन पोहोचेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. श्रीकांत खुणे आपण पाहू शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावरती आलेला आहे. अठरा धावा आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार, सुरेख प्रकारचा फटका, कव्हरला चेंडू खेळला जाईल, गॅप मध्ये चेंडू, खूप मोठी दरी. त्या दरम्यान 2 धावा, तिसरीचा प्रयत्न होईल का, परंतु तिसरी धाव या दरम्यान पूर्ण होऊ शकले नाही. 2 धावा आल्यात, धावफलक धावसंख्या 20, 20 रन. शेवटचे 5 चेंडू अजूनही बाकी.
सुरेख प्रकारचा फटका यात्रा तो खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक धाव, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि खेत पोहोचतोय 2 धावा. गोलंदाज तयार. हा चेंडू सुरेख, चेंडू डॉट. अजूनही काही चेंडू यात्रा अगदी बाकी आहेत. श्रीकांत खुणेचे गॅप मध्ये चेंडू परत एकदा खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल येईल. एका सिंगल चिरपणे धापरक पुढे जाऊन पोहोचणार तो 23 वरती. आपण चर्चा हीच करत होतो की प्रयत्न असेल आलमबाई पठाण युवा संघाचा की 25च्या आत, 25 ते 30 धावसंख्येच्या आतमध्ये संघाला कशा प्रकारे रोखलं जाईल. आणि एका बाजूने प्रयत्न होता SP या संघाचा की 35 ते 40 धावा कशा प्रकारे केल्या जातील. हो, हा चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू या डावातला असेल आता. 23 धावा SP लेव्हल संघाच्या आपण ज्या पाहतोय एक गड्याच्या मोबाईलमध्ये. परत एकदा डॉट आणि फलंदाज. आणि धावफलक 23 बनवायचे. 24 चेंडू 24 धावा. आघाडीची जोडी बबन रणवरे आणि राकेश शिंदे. आणि सूरज क्षीरसागर पहिलं षटक टाकण्यासाठी तयार. चोवीस चेंडू आणि 24 धावा. सूरज गोलंदाजी मार्गावरती तयार. सूरजचा पहिला चेंडू,
पहिला चेंडू या दरम्यान अगदी कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण खराब. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि या दरम्यान 2 धावा. 24 चेंडू आणि 24 धावा या बनवायच्या आहेत. त्यात एक एक धाव महत्वाची आहे आणि तिथं आपण पाहिले पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण खराब झाले. जिथे एक धाव होती तिथं 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. या दरम्यान चेंडू हवेत असेल, पाहायचं क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळाला. त्या दरम्यान 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख अगदी प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय तो बबन ननवरे. 2 चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी आपल्या संघासाठी ज्या बनवलेल्या आहेत. लाईव्हला आपण पाहतोय आमचे विठ्ठल टिंगरे आणि त्यांचा सगळा मित्र परिवार आहे. चेंडू यावेळेस अगदी हवेत आणि बबन ननवरेला परतावा लागेल. धक्का क्रमांक पहिला. नवीन फलंदाज संदेश पार्टी मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचेल. 4 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण ज्या पाहतोय अजूनही बनवायच्या आहेत त्या 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सूरज गोलंदाजीवरती तयार. उजव्या हाताने अगदी मारा असेल, पंचांच्या डाव्या हाताला पार करून. या दरम्यान चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान संधी गमावली. एक सिंगल येईल आणि एका सिंगल चेरपणे धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 5. 5 रन लॉस ऑफ 1 विकेट. टार्गेट 24. 24 चेंडूमध्ये 24 बनवायचे आहेत आणि आतापर्यंत 4 चेंडूत 5 आलेले आहेत. अजून 2 चेंडू बाकी आहेत या षटकातले. संदेशसाठी सूरज क्षीरसागर तयार. हा चेंडू उजवीष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. चेंडू खराब. धावफलक वाढतोय. संघाची धावसंख्या 6. हो हा चेंडू सुरेख. चेंडू डॉट. 6 धावा धावफलक करते आपण ज्या पाहतोय. गोलंदाज तयार सूरज. या दरम्यान चेंडू हवेत असेल, चेंडू पोचल्या फाईन लेगला. क्षेत्ररक्षक या दरम्यान पाय घसरला. त्या दरम्यान 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. राहुल अगदी चेंडू पर्यंत पोहोचला होता परंतु चेंडू जसा त्याच्यापर्यंत आला तसा त्याचा पाय मात्र थोडासा घसरला. तोल सांभाळू शकला नाही. त्या दरम्यान संदेशला जीवदान. 2 धावा. धावफलकावर धावसंख्या 8. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते अजूनही 18 आणि बनवायचे आहेत 16 धावा. चला घाई करणं गरजेचं आहे. बॅड लाईटचा अपील चालणार नाही, त्यामुळे विनंती आहे थोडीशी घाई करा.
गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्कावरती राहुल गोलंदाजी मार्कावरती आलेले आहे. राहुल तयार. वेळ वाचवा जितू सर, वेळ वाचवा, वेळ. राहुलचा हा चेंडू उजवेष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा असेल. धाबा धावसंख्या जी आहे ती 9 धावा. हलक्या हाताने चेंडू यात्रा अगदी ढकललाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक सिंगल येईल. धाबा एक वाढेल. गोलंदाज तयार. हो, हा चेंडू अतिशय सुरेख. दहावरती धावफलक आहे. हा चेंडू अतिशय सुंदररित्या अगदी जो खेळला गेलाय. एक सिंगल येईल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते अजूनही 15 आणि 15 चेंडूमध्ये 13 धावाच्या बनवायच्या आहेत. सामना अजून संपलेला नाही. 15 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क होती परत एकदा. राहुल टू राकेश. परत एकदा हलक्या हाताने चेंडू ढकलला जातो. एक सिंगल येईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही. शेवटच्या 14 चेंडूमध्ये 12 धावा अजून बनवायच्या आहेत. 12 धावा धावफल करतात. 10 चेंडूमध्ये 12 झाल्यात. 14 चेंडूमध्ये 12 अजूनही ज्या बनवायच्या आहेत. समोरच्या बाजूला अगदी बिघिड केलाय. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बॉल 4 रन चौकार. धापरेगा धावसंख्या 16. तेरा चेंडू आणि 8 धावा. सूर्यप्रकाशचा अगदी फटका आपण पाहतो. एक सिंगल येईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो. आता 17 वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते 12 आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 7 धावा. 12 चेंडू 7. चला वेळ वाचवा. क्या बात आहे. सुरेख प्रकारचा अगदी फटका जो पाहायला मिळाला. एक सिंगल येईल. अजून 6 धावाच्या बनवायच्या आहेत
18 धावा धावफलकावरती. या दरम्यान परत एकदा हलक्या हाताने चेंडू जो ढकलला गेलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय की पाहूया. पोहोचलाय, धावबाची संधी आणि 2 धावा आणि चेंडू अडवला जाईल. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अगदी मॅन ऑफ दी सिरीज साठी अंबिका स्पोर्ट्स हडपसर फ्रॉम उमेश बामणे यांच्या वतीने एक आकर्षक बॅट आहे जी उद्या आपल्याला पाहायला मिळेलच. मॅन ऑफ दी सिरीज साठी ही बॅट असणार आहे टिंगरे सरकार चषकामध्ये. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या खेळला जातोय. चेंडू पोचलाय गलीमध्ये. त्या दरम्यान 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न संदेश करेल का, परंतु नकार दिला गेला. त्या दरम्यान धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 22 वरती. अजून 2 धावा बनवायच्या आहेत. सामना बरोबरीत जिंकण्यासाठी फक्त एका धावसंख्येचा अजून लक्ष असेल. आणि या दरम्यान एक सिंगल घेतली आणि बक्षीस फिरमध्ये संघ धावून जे पोहोचलाय आलमभाई पठाण युवा मंच वारजे माळवाडी. अभिनंदन या संघाचं. आणि चांगली लढत या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली एसपी संघाकडून.